नात्यामध्ये राग, रुसवा, भांडण हे सगळं तर आलंच. पण याच बरोबर नात्यामध्ये प्रेम व्यक्त करणं हे जास्ती महत्वाचं आहे आणि वेळोवेळी ते करायलाच पाहिजे. तुम्हाला असं वाटत नाहीये का? आपल्या आजूबाजूला असे अनेक कपल्स असतात किंवा आपलेच मित्रमैत्रिणी असतात जे बरेचदा आपल्याला असं सांगतात की त्याने किंवा तिने आपल्याला गृहीत धरायला सुरुवात केली. पण नात्यामध्ये एकमेकांना गृहीत धरणं खरंच बरोबर आहे का? तर याचं उत्तर आहे अजिबात नाही. नात्यात येताना तुम्ही आपल्या जोडीदारासाठी जे प्रयत्न करताना तेच प्रयत्न तुम्हाला नातं टिकवण्यासाठीही करायला पाहिजे. असं तुम्हाला वाटतंय की नाही वाटत आहे? नात्यात तुम्ही जर आपल्या जोडीदाराला सतत गृहीत धरायला लागलात ना, तर तो किंवा ती तुमच्यापासून कधी दुरावेल हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही. तुम्ही तुमच्याही नकळत जोडीदाराला गृहीत धरत असता. सगळ्यात पहिले नात्यात गृहीत धरणं म्हणजे काय हे समजून घ्यायला पाहिजे. नात्यात आपल्या सर्वात आवडत्या व्यक्तीला आणि जोडीदाराला गृहीत धरणं म्हणजे त्या व्यक्तीच्या उपस्थितीला, केलेल्या प्रयत्नांना आणि आपण कसेही वागलो तरी ही व्यक्ती आपल्याला सोडून जाणार नाही असं समजून त्यांच्या भावना आणि अपेक्षांकडे दुर्लक्ष करणं. यामुळे नात्यातला आदर आणि गोडवा कमी होऊ लागतो आणि भांडणं अधिक वाढू लागतात. तुम्ही जर नात्यामध्ये आपल्या जोडीदाराला गृहीत धरताय हे तुम्हाला कळत नसेल तर त्याची काही लक्षणं आहेत. ती पहिल्यांदा आपण समजून घ्यायला पाहिजे. त्याने व तिने सांगितलेली गोष्ट तुम्ही पटकन करता, पण त्यानंतर तुमच्या जोडीदाराकडून कधीच तुमचं कौतुक होत नाही. पण तुम्ही मात्र त्याचं प्रत्येक गोष्टीमध्ये वेळोवेळी कौतुक करत असता आणि समोरची व्यक्ती तुमच्या प्रयत्नांना तितकासा भाव देत नाही. तुमच्या गरजा काय आहेत, भावना काय आहेत किंवा मतं काय आहेत याचा विचार न करता ती फक्त बोलतेय किंवा सांगतेय असं पाहून दुर्लक्ष करणं आणि त्यांच्या भावनांचा कोणताही विचार न करता फक्त आणि फक्त स्वतःची कारणं देत पुढे जाणं. तुमच्या जोडीदारासाठी तो वा ती म्हणेल तेव्हा तुम्ही तुमच्या प्रत्येक गोष्टीतून वेळ काढून उपस्थित राहता. पण जेव्हा जेव्हा तुम्हाला गरज असते तेव्हा मात्र ती व्यक्ती तुम्हाला हजार कारणं देते आणि तुमच्या भावनांचा अक्षरशः सुराडा करून टाकते. तुम्ही त्यांच्यासाठी काहीही करणं हे कर्तव्य आहे, पण त्यांनी तुमच्यासाठी काही करायची वेळ आली तर ते मात्र कर्तव्य नसतं. मग त्यात अनेक अडचणी आणि कारणं देण्यासाठी ते तत्पर असतात. असं जर तुमच्या बरोबर देखील होत असेल ना, तर हे नातं टिकणं तसं तर कठीण आहे. पण नातं वाचवण्यासाठी तुम्ही काही गोष्टी नक्कीच करू शकता. जोडीदाराने किंवा नात्यातील व्यक्तीने केलेल्या छोट्या छोट्या गोष्टींचेही मनपूर्वक कौतुक करा आणि तुम्ही त्यांच्यासाठी जवळ आहात हे त्यांना जाणवू द्या. तुमचा जोडीदार तुमचं मन तर वाचू शकत नाही, त्यामुळे तुमच्या अपेक्षा प्रामाणिकपणे आणि थेट सांगा. तो वा ती त्यांचं मन व्यक्त करत असतील तर तुम्हीही काही प्रमाणात ते करायला हवं. हे कायम लक्षात ठेवा. नात्यात गृहीत धरणं हे नेहमीच चुकीचं आहे आणि त्यासाठी तुम्ही दोघांनीही प्रयत्न करायला हवे. हे नात्यामध्ये दोघांनाही तितकंच समजणं गरजेचं आहे.